एक माईक यांना दिला समजा म्हणे असू दे असं का ओंकार महाराज तुम्ही असं का महिला मंडळ जरा पुढे सरून घ्या आजी जरा पुढे सरा मावशी उठा या पुढे या पुरी पशी या 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 उठा 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 सरा पुढे महिला मंडळ सरा पुढे पुरुष मंडळ ह्या कोपऱ्यात येऊन बसा इकडे पायरी पशी या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांना वंदन करू ज्यांनी ही कला दिली त्या गुरूंना वंदन करू त्याहून महत्वाचं ज्यांनी आपल्याला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला ते छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू ज्यांनी धर्मासाठी आपलं बलिदान दिलं त्या धर्मवीर संभाजी महाराजांना वंदन करू ज्यांच्या आशीर्वादावर हा कार्यक्रम नावारूपाला आला ते पाटण तालुक्याचं वैभव असणारे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांना वंदन करते त्याचप्रमाणे आमच्या बारोडाचे अतिगुरू असणारे हरिभक्तपरायण कैलासवासी शाहीर पांडुरंग कदम कडवेकर यांच्या स्मृतीला अभिवादन करते ज्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत त्या पंढरपूर निवासी असणाऱ्या पांडुरंगाला वंदन करते त्याचप्रमाणे पारायण मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष गावातील वारकरी मंडळ असेल महिला भजनी मंडळ असेल सर्वांचं प्रथमतः आभार गावातील महिला मंडळ असेल महिला बचत गट असेल सर्वांचा आभार गावातील तरुण मंडळ असेल दुर्गा उत्सव मंडळ असेल गणेश उत्सव मंडळ असेल सर्वांचा आभार गावातल्या लाडक्या बहिणी असतील हाय का हप्ता त्यांचं पण आभार बनीला लय किंमत आली बनीला लय डिमांड आला आहे की लाडक्या बहिणींचं पण आभार झाली का महाराज सगळी एक जण राहिला गावातली बिवडी शिवडी सगळी पुन्हा कुणी म्हणायचं नाही आमचं नाव सुद्धा घेतलं नाही सकळ अशी येते आई आली का त्यामुळे सर्वांचं प्रथम आभार मानते आणि छोट्याच्या भारत रूपी सेवेला सुरुवात करणार आहे ओम नमो जगन्नायका 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 नमो जगन्नायका ओम 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 नमो जगन्नायका आर्य आदि मन घेई हाची मग पूजावा गणपती मन बुद्धीचे प्रधान मन माझे नारायण मन इंद्रियाचा राजा तयारी सर्व भाव पूजा तू का मनी मन चंचल हाती येई गुरुचे बळ ओम नमो जगन्नायका ओम नमो जगन्नायका ओम नमो जगन्नायका ओम नमो जगन्नायका नमो जगन्नायका ओम नमो जगन्नायका नमो जगन्नायका ओम नमो जगन्नायका ओम नमो जगन्नायका कुठल्याही शुभ कार्याला प्रारंभ करताना प्रथम आपण गणरायाला वंदन करतो तसं संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कीर्तन असो भजन असो भारुड असो प्रथम ज्ञानेश्वर महाराजांना वंदन करणे माझ्याच सर्वावे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
वंदन झालं सांप्रदायिक नियमाप्रमाणे ईश्वर महाराजांना वंदन झालं त्याचप्रमाणे एक छोटीशी गवळण घेऊन आपण आपल्या भारूपी सेवेला पुढे नेणार आहोत. आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा सिंगार करू पाच रंगाचा सिंगार करू पाच रंगाचा सिंगार करू आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा जुगार करोनी पाच रंगाचा जुगार करोनी पाच रंगाचा जुगार करोनी पहिली गवळण रंग सफेद त्याची चंद्राची ज्योत पहिली गवळण रंग सफेद चंद्राची ज्योत चांदर लकलकेनं भात धर कृष्णाचा हात चांदर लकलकेनं भात धर कृष्णाचा हात आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा जुगार करोनी पाच रंगाचा जुगार करोनी पाच रंगाचा जुगार करोनी दुसरी गवळण बाई बोली रंगाळी मनती बळी दुसरी गवळण बाई बोली रंगाळी मनती बळी कधी मोगऱ्याची कळी त्याची हो कळी कधी मोगऱ्याची कळी त्याची हो कळी आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा जुगार करोनी पाच रंगाचा जुगार करोनी पाच रंगाचा जुगार करोनी तिसरी गवळण रंग लाल मुकेला रंगला लाल तिसरी गवळण रंग लाल मुकेला रंगला लाल मुकेला रंगला लाल सजनाळी नीचे फुलं मुकेला रंगला लाल सजनाळी नीचे फुलं आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा जुगार करोनी पाच रंगाचा जुगार करोनी पाच रंगाचा जुगार करोनी चौथी गवळण रंग काळा काजल मिठी डोळा चौथी गवळण रंग काळा काजल मिठी डोळा मने राज को बाळा मने राज को बाळा मने राज को बाळा मने राज को बाळा आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा जुगार करोनी पाच रंगाचा जुगार करोनी पाच रंगाचा जुगार करोनी पत्री गवळण हिरवा रंग गजात फुले रंग पत्री गवळण हिरवा रंग गजात फुले रंग एक नाटकाचा भंग फुगडी खेळत कृष्णा संग एक नाटकाचा भंग फुगडी खेळत कृष्णा संग आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा जुगार करोनी पाच रंगाचा जुगार करोनी पाच रंगाचा जुगार करोनी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे महिला मंडळ पुरुष वर्ग महत्वाच्या कार्यक्रमाच्या सूचना सांगते मावशी तुम्हाला सोपं मला सोपं आहे की नाही हा कार्यक्रमाची पहिली आणि महत्वाची सूचना महिला मंडळांसाठी मी विचारल्याशिवाय बोलायचं नाही महिला मंडळ तोंड उघडायचं नाही तर बायकांना आपण कुठं बोलतो हे भान नाही बायका कुठं पण बोलते लग्नाला गेली तरी बोलते मैताला गेली तरी बोलते पण बोलते आहे का त्यामुळे महिला मंडळ मी विचारल्याशिवाय बोलायचं नाही आहे का त्यातनं पण एखादी शेजारची चाबरी असते मध्ये मध्ये बोलती तिच्या तोंडा हाणायचं मला सगळं बोलू नको ते लक्षात ठेव कार्यक्रमाची दुसरी सूचना कार्यक्रम आपण टायमिंगला संपवणार आहे पण घरी जाण्याची कोणी गडबड करायची नाही मावशी उद्या मला पालघरला कार्यक्रम आहे मुंबईला सकाळी 9ला निघायचं त्यामुळे तुमच्यापेक्षा गडबड मला आहे आपण कार्यक्रम काय लवकर आपल्या गडबड लय उशीर करायचा नाही 4-4:30ला काकडा करायचा आणि बंद करायचा आहे का नाही तुम्ही आंघोळीला मोकळ्या मी मोकळी आली तर मग ती कापरीत आंघोळ करूनच जाईल तसं कशाला जाऊ हा लक्षात आलं कार्यक्रमाची महत्वाची सूचना ज्याला कळल त्याला हसायचं ज्याला कळत नाही त्याने शेजारच्या तोंडाकडे बघायचं गप्प जास्त इस्काटाय टाइम नाही कार्यक्रमाची आणि महत्वाची सूचना महिला जिला कळल तिने मोठ्याने हसा जी मोठ्याने हसती ती मोकळ्या मनाची असते आणि जी गालातल्या गालात हसती ती आतल्या गाठीची असते काय बायकाला बडायची
आताशी मोठ्यानं हसले. त्यांचं बी म्हणणं बरोबर आहे. गालातल्या गालात असावं तर शेजारणीला वाटेल आतल्या गाठीचे. हुशार आहे बाई बाय काय इथल्या तुम्ही. हा कार्यक्रमाची सूचना लक्षात आली ना मावशी. माझा कार्यक्रम बघण्याचा एकच फायदा आहे. माझा कार्यक्रम बघण्याचा एकच फायदा. संपूर्ण कार्यक्रम जर का तुम्ही बघितला तर तुम्हाला वर्षभर अटॅक येणार नाही. अटॅक येतच नाही. 10 मिनिटात तुम्ही एवढा हसला हे का नाही. अजून आपल्याला 2.5 तास काढायचं. मी तुमचं काय काय करीन. त्यामुळे लय टेन्शन घ्यायचं नाही. त्याहून महत्वाची सूचना, जिला कुणाला कंटाळा आलाय तिने आत्ताच घरी जा. ज्याला कुणाला कंटाळा आलाय त्याने आत्ताच घरी जा. मला गर्दी आवडत नाही, गर्दी चालते. माणसं गर्दी असावी, नुसती गर्दी नको मोकळी आहे का. हा ज्याला कुणाला कंटाळा आलाय, जिला कुणाला कंटाळा आलाय तिने आत्ताच घरी जावा. सूचना ऐका. जर का चालू कार्यक्रमात एखादी उठली, जर का एखादा उठला, वाईट बोलायला लावू नका. पारायण चालले, त्याच्या दारात सकाळी ह्याच्यापेक्षा डबल गर्दी होईल. कशाला होईल तुम्हाला माहिती. त्याच्यामुळे कोणी फाउंडेशन हलवायचं नाही. कार्यक्रमाचा आनंद घ्या. विठाल 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 विठाल. देवाचा देवला पायी शंकरा, आता करता देवाचा देवला पायी शंकरा, आता करता देवाचा देवला पायी शंकरा. देवा
करिताया तुझा रबडा करिताया तुझा रबडा आता करता देवाचा देवा बाई रंगडा आता करता देवाचा देवा बाई रंगडा हे करता देवाचा देवा बाई रंगडा विठ्ठल 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 हो लग्नाचं नियोजन भरपूर दिवस चाललं होतं हे लग्नाचं नियोजन भरपूर दिवस चाललं होतं आमचं पप्पा म्हणायचं लॉकडाऊन मध्ये लग्न करू आहे का नाही मी म्हटलं लॉकडाऊन मधलं लग्न मला काही आवडत नाही लॉकडाऊन मधल्या लग्नात कोण होतं का मावशी नवरा नवरीनी एक बामण आहे का नाही हे लग्न कशी असावी फुकटचा मंडप असावा फुकटचं लाइटिंग असावं फुकटची साऊंड सिस्टीम असावी आहे का फुकटची ही वाजवणारी असावी आहे का नाही ए फुकट जर तुम्ही गिळलं तसं संत पंक्तीतलं जेवण असावं म्हणून आज लग्नाचं नियोजन केलंय मावशी ए हितलाच पोरगा केला हितलाच पोरगा केला कापरीतलाच पोरगा केला जाऊ दे म्हणलं बाई शिकले तरी पोरांची कुठं लग्न ठरते त्या माझ्या नादाने एखाद्या निसाटलं तर निसाटलं हितलाच पोरगा केला मावशी हाक मारल्याशिवाय कधी हात होत नाही ते बघा आला कारभारी या 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 पुढे पुढे बघितलं का माझ्यावरच बघित बसलाय मुलगा असू द्या ए तिकडच्या बायकांना लोकांच्या संसाराला हसायची लय भारी सवय ए असू द्या कसलं बी असलं तरी ते माझ्या ए तुमचा लय शाहरुख खान देखणं असून माझ्या उपयोगात आहे का मावशी आहे का तू कसा आहे माझा अमिताभ बच्चन 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 उंच असतं हे बच्चन आहे आहे का नाही मावशी माझा अमिताभ बच्चन असं द्या मावशी कॉलेजला जाणाऱ्या मुलीनो कॉलेजला जाणाऱ्या मुली मी कॉलेजला होते ना इस्लामपूरला मला चांगली चांगली स्थळं येत होते चांगल्या चांगल्या जागा यायच्या हो कसलं पण स्थळ आलं की मी आमच्या पप्पांना पप्पा पोरगा कसा पाहिजे पप्पा म्हणायचे कसा पाहिजे मी लगेच सांगायचे पप्पा पोरगा परमनंट पाहिजे 40-50 हजार पगार पाहिजे मुंबई पुण्याला फ्लॅट पाहिजे गावाला भरपूर जमीन पाहिजे पोरगा एकटा पाहिजे घरची सगळी मेलेली पाहिजे पप्पा म्हणले अगोदरच सगळं वाटोळं करून निघाली तुला कापरीचं पारायण झालं काय कापायचे त्या शोधाशोधीत मावशी माझं हे वय झालं शेवट आमच्या पप्पाने हे शोधून आणलं इकडे सर जवळ उभा राहा की मोठ्या रेंज मध्ये आधी तर तुझी रेंज जात आली फार आणि आणखी लांब उभा राहते तशी रेंज येईल का ह्याला ए बरं का मावशी आमच्या वडिलांची पसंत आहे माझी नाही आई बापाने बरं नाही केलं आई बापाने बरं नाही केलं मला म्हातारे नवऱ्याला दिलं आई बापाने नाही केलं आई बापाने बरं नाही केलं
इकडे सरकी तुला कसं होते गरम होते का गारला लांब 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 मरणार नाही रेंज मध्ये उभाला रेंज मध्ये म्हणजे टावरवर बसू नको जरा अंतर ठेव हे असं आज इथं पारायण मंडळाच्या वतीनं मोफत विवाह सोहळ्याचं आयोजन केलं पण या मोफत विवाह सोहळ्यामध्ये मावशी लग्न फक्त आमच्या दोघांचीच लागली हे आता जी तरुण मंडळी लग्नाच्या शोधात आहे त्यांनी तपास काम चालू ठेवा तरुण मंडळ लग्नाचे प्रयत्न चालू ठेवा जर का तुमचं जमलं झालं तुमचं भाग्य नाही झालं तरी पोरांनी टेन्शन घ्यायचं नाही कारण नाशिकला कुंभमेळा चालू कुठंच काय जमायचं दिसणार सरळ आपली शराळ्यात नाही बघिलुंगी आणायची बम बम बोले आल्यात निरंजन जाऊ दे टेम्पो भरून कापरेतलं काय गावात ठेवून पण याचा उपयोग नाही मावशी हा बापानं ठरवलं तर याचं ठरवलं हे कोणाची पळवून आली ना हे लोकांच्याच वरातीत नसतं हा ए त्यामुळे आमच्या लग्नात कुणी गडबड गोंधळ करायचा नाही लांब असलेले पाहुणे मंडळी कुणाला अक्षरं मिळाले नसतील खडे माती काय मारू नका पाहुणे मंडळीची जेवणाची व्यवस्था मगाशी महाप्रसाद केली त्यांचं पंक्ती त्यामुळे आता जेवण कोणी मागायचं नाही त्याहून महत्वाची सूचना जेवण जरी लग्नाच्या अगोदर झालं असलं तरी महिला मंडळ आहेर केल्याशिवाय मात्र कोणी घरी जायचं नाही याची नोंद घ्यायची बाबा ओ बाबा येतन माझं लग्न लावा बाबा येतन माझं लग्न लावा बाबा ओ बाबा येतन माझं लग्न लावा 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 हळद वाटुनी वाटीला पाटा हळद वाटुनी वाटीला पाटा अवगुणाचा नवरा मोठा हळदीने उठा इकडे सर काय ह्याला कळव काय कळत तुझ्यामुळे माझी रेंज जाते ना म्हटलं जवळ उभा राहत जात हा ए असू द्या मावशी मी एवढी गोरी पान नक्षत्रवाणी चंद्राची कोर हाय का नाही याची हाय का नाही दिसाय मी एक नंबर हाय हाय ए मागच्या तुम्हाला काही मोठी बिंदू झालाय का दिसत ना वय ए बस खाली पडा हाय का नाही मावशी मी एक नंबर हाय का मी एवढी गोरी पान नक्षत्रवाणी चंद्राची कोर आणि आमच्या वडिलांनी हे म्हशी तरी इडकू बांधलं माझ्याकडे पुढं बघ म्हणतो माझ्याकडे बघते चांगलं गुंगुल आहे असं असू द्या मावशी काय करायचं पदरात पडला आणि पवित्र ए आपला बायकांचा जन्मच असा आहे का कसलं बी पदरात पडलं तरी आपल्याला समजून घ्यावं लागतं महिला मंडळ कसलं पण कसलं पण कसलं पण कसलं पण प्रत्येकीला माळकरी भेटायला असं नाही कसलं बी पदरात पडलं तरी समजून घ्यावं लागतं बदलायचं लायचं ह्या जातील नाही हे का नाही आपल्याला नाही आपल्याला मोकळं आरक्षण महिलांना एवढं टक्के आरक्षण महिलांना तेवढं टक्के आरक्षण पण इथं बसल्या पाहिजे माता बोलीपैकी कोण अशी एखादी आहे का ए जिनं लग्न झाल्यापासून नवऱ्याची चापट सुद्धा खाल्ली नाही कोण आहे का बिना मार खाता कोण आहे का अगं हातवर करा की कोणी मार खाल्ला नाही तिने बाय 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 सगळ्यांनी खाल्लं मला वाटलं आमच्या सातारा भागालाच मारायची पद्धत आहे शिकडे बी काय कोल्हापुराला चिटकाय आलं तरी तुम्हाला मारते तिथे पण तुम्ही काळजी करू नका मावशी मी आली एवढा पारायणाचा कार्यक्रम झाला काला झाला की दुसऱ्या दिवशी काय करते एक एक टोनगा उचलते आणि कॅनल मध्ये नेऊन टाकून दे बाबा ओ बाबा येतन माझं लग्न लावा 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 येतन माझं लग्न लावा येतन माझं लग्न लावा येतन माझं लग्न लावा बाबा येतन माझं लग्न लावा बाबा येतन माझं लग्न
होय व अय शिक्षक हो होय व झोपला काय बोलता आवाज शिक्षण माझ्या तोंडावर वगैरे बसलाय हा इकडे या असं झोपत जाऊ नको मुर्जा लागणार बघितलं हा शावयात लगीन झालं तर लागणार झोपतीस ए तिथं तरणे तरणे पोरस न्यायचे त्या पोरस न्यायचे ज्यांची लग्न नाही ते त्या पोरस न्यायचे 12 वाजले तरी पोरसनी झोपा लागणार लागते ते का पोरं हा नाही म्हणते 12 वाजेपर्यंत पोरं धडपाडते झोप नाही 12 वाजता एखाद्या नटीचा फोटो मोबाईल मध्ये बघते ते उशाला घेते ते झोप एवढी बेकार कंडिशन झाली पोरांची नुसता फोटो बघून झोप आली नाही एवढी बेकार कंडिशन पोरांची चालली आणि तुझं ह्या वयात लगेच झालं लग्नात असं नको लय मारी एवढे कारभारी इथं बसलेत का नाही इथं बसलेत ते सगळे माझे पाहुणे मंडळी इथं बसलेले माझे पाहुणे मंडळी आणि जेवण करून घरी झोपलेत का नाही ते तुझी पाहुणे मंडळी हे जी पाहुणे रावळी सगळे असले खायला सगळ्याच्या आधी भाजनाला कधी 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 हो संत पंगत होती 2 ठिकाणी पंक्ती चालल्या होत्या वर टेरिसवर खाली तरी माणूस आठपणा मुंग्या निघाल्या का जेवायला आता कुठं उलातली ती काय नाही एवढ्यानीच आपण लापशी खाली व्यवस्थित सांग हा मला वाटतं टेरिसवर निदान 4 तरी पंक्ती उठल्या असतील एवढ्या मोठ्या टेरिसवर ही सगळी ह्याची पाहुणी बघ हा हसू नको मोठ झालंय माझे एक काम कर हिथं आहेत का नाही माझ्या पाहुण्यांसाठी गोडवाने एक चांगलं नाव घेतं का हा चांगले घे मोठ्या लय मारते ती पोरं बेकार आहेत चांगले घे सिराजच्या स्टँडवर उभी होती बस सिराजच्या स्टँडवर उभी होती बस येमी माझी पंढरपूरची मस्त इकडे इकडे हा बघितलं का हा मुर्द्याला चांगला मान मुर्द्याला चांगला मान दिला नाव घ्यायचा तर मला पंढरीची मस्त मस्त हा टोन घ्या आता मी चांगलं नाव घेते ऐका पुढं बघ माझ्याकडे झोपते बाई आता झोपते का नाही घरी गेले काय कर चांगलंच मुंग दे असं मी चांगलं नाव घेते तुमचं ऐका समोर होती देवळी समोर होती देवळी त्यात होता पेढा समोर होती देवळी त्यात होता पेढा मी पंढरपूरची मै तो यो कापरीतला रेडा हाय का नाही चांगलं नाव हा काय झालं रेडा म्हणला म्हणून रागावला बरं असू दे पिक्चर मधलं घेऊ का तुमचं नाव फिल्मी स्टाईलचं घ्या म्हणते गरिबी एवढ्या आजबीनं बोलत नसतं हाय का चांगलं नाव घेते यांचं पिक्चर मधलं आहे का समोर होती देवळी त्यात होती मिरची समोर होती देवळी त्यात होती मिरची शिव माझा परशा आणि मी हे जे आरती काय परशा म्हटलं की हसते बघितले मोठे आरशात बघितले तुम्ही सांगा महिला मंडळ मी जरा तरी अर्चिगत आहे का नाही मावशी आहे का नाही अर्चिगत शिव आहे का परशा त्याला मोड दिला 3 दिवस भिजत घातला तर कलर बदलायचा तिकडे कारभारी तुमच्यापेक्षा का नाही तुमच्यावर लगीन करूनच फसली म्हणा मी हो तुमच्यापेक्षा का नाही मला पुढे बसलेलं मात्र लय आवड बघ की मोड द्या मिशा बिशा कशा आहे नाही तर तुझं झालं जाळ आणतात किती पार आहे ना खाल्ली तरी सुधारणा झालाय मला असं बाबांचं नाव घेते चांगलं काय नाव आहे महाराज तुमचं नाव देवदास नावातच देवाचा दास आहे नावातच दासत्व आहे त्यांच्या मग काय पाहिजे असं देवदास महाराज तुमचं नाव चांगलं घेते ऐका
रुंजून जाते खिडकी वाटे पाहते, रुंजून जाते खिडकी वाटे पाहते. खिडकीला 3 तारा, आडकी त्याला घुंगर बारा. सुपारी कापते करा करा, पान खाते तेरा तेरा. तिकडून आला व्यापारी, काढते पदर घालते वारा. व्यापारी त्यातने घेते हंडा, पाणी भरते गंगचो. वाडा बांधते भिंगाचो. वाड्यात वाड 7 वाड, 7 वाड्याला 7 चौकटी. 7 चौकटीच्यात पलंग, पलंगावरती गादी, गादीवरती उशी, उशीवरती बशी, बशीत होता कप, कपात होतं दूध, दुधात पडली माशी. आमचं कारभारी गेलं काशी, म्हणून आमच्या देवीदास महाराजांच्या नावाने धरते येणारी आषाढी एकादशी. आहे का नाही चांगलं महाराज? कोणत्या तुमचं नाव घेतलं की ते चष्मावाला म्हातारा कोणत्या काय बाई एका दूरच आहे. काय नाव आहे त्यांचं? अरे बापरे भगवान, हे नावाचंच देवत्व आहे. हे चांगली माणसं भेटली आज मला बरं का. भगवान महाराज तुमचं नाव चांगलं घेते, अजिबात टेन्शन घेऊ का भगवान महाराजांचं नाव? रागावणार नाही ना तुम्ही? गपकी मोड दे पुढे बघकी. ए भगवानरावांचं नाव आहे का? समोर होती देवळी, समोर होती देवळी त्यात होती विट्टी. समोर होती देवळी त्यात होती विट्टी. आमच्या कारभाऱ्यांना देवदास महाराज तुम्हाला दोघांना देते सोड चिट्टी आणि भगवान महाराजाला मारते मिट्टी. ए वा वा, लय टक्केवारीत असल्यागत करायचं. माझे घाल माझे घाल बसायचं कळण आणि करायचं नसते. पप्पाच्या लग्नाची असंच करत होता. ए असं बघितलं का, एक नाव घेतलं तर काय म्हातारा खुश झालं आहे. फुल चार्जिंग झालं त्यांचं, झालं का नाही बाबा? आता पुढल्या पारायणापर्यंत चार्जिंग उतरणार नाही म्हातारा. ए असं कारभारी त्यांच्या दोघांची नावं घेतली मग तुम्ही रागावला का? हा तर तुझं बी घेते एक मध्ये चांगलं, लगेच रागावतो. हा त्यांचं नाव चांगलं घेते आहे का? समोर होती दिवळी त्यात होती खिसणी, समोर होती दिवळी त्यात होती खिसणी. आमचं कारभारी गेलं संडासला, काळ्या डुकराने दिली ढोसणी. तिकडे सर काय झालं? हा लांब पळते, त्याची रेंजच गेली पार मध्ये. काय ते रेंज मध्येच नाही अजिबात. ए असं कारभारी तुमच्या एखाद्या मित्राचं नाव सांगा. गोरख बघितलं का मुलगा कानात सुरते हल सगळी भावकी घेऊन आलायच काय? ए गोरखरावांचं नाव आहे का? जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, जन्म दिला मातेने पालन केले पित्याने. गोरख भाऊजींचं नाव घेते त्यांची गर्लफ्रेंड या नात्याने. तू बस बोंबल आणि होय म्हणते. ए तुमच्या आणखीन एखाद्या मित्राचं नाव सांगा. मोठा कानात सांगतो विजय. विजय विजयरावांचं नाव घेऊ का? विजयरावांचं नाव चांगले घेते. लय पोराची धडपड बर का मला बोलायचं. रस्ता चुकून जरा पुढे गेले की लगेच माघारी बोलू रिटर्न या असं. विजयराव तुमचं नाव चांगले घेते. हे ऐका. बाबलीच्या झाडाला बांधते कोकरू, बाबलीच्या झाडाला बांधते कोकरू. विजयराव तुम्ही माझ्या जीवाचं पाकरू. कारभारी आणखीन एका 2 मित्रांची नावं सांगा तुमच्या पटापट. चांगलं नाव घेते. फुडकाय लागलाय म्हणजे गावात माणसं तुला भेटे नाही का? माझ्या बरोबर आज आलाय सोयी. बाळकृष्ण आणि कोणाचं शूटिंग वाले बर 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 बर. बाळकृष्ण आणि बजरंग होय. बजरंग बलीच्या पुढेच कार्यक्रम चाललाय म्हणजे त्याला विसरून चालणारच नाही. ए हाय काय का ब्रह्मचारी हे नसत असं. ए त्या दणक्यात गावला असतं म्हणजे ब्रह्मचारीच राहिला. त्या दणक्यात बजरंग असतो नाही तर मारुती असतो, कोणाचीच होईना ते सगळं ब्रह्मचारीच असं. ए बजरंग आणि बाळकृष्ण दोघांचं नाव जोडून घे. ऐकाय
वाकडी तिकडी बाबळ, वाकडी तिकडी बाबळ उगावली हाताच्या जोरावर, वाकडी तिकडी बाबळ उगावली हाताच्या जोरावर. बजरंगरावांचं नाव घेते बाळकृष्णरावांच्या उरावर. आहे का नाही चांगलं? हा तिकडे बघ माझ्या पाहुणे रावले आयर करायला लागले. हाय का तुझं कोण झोपले तिथे? विजय भाऊजी आहे का नाही तुमच्याकडनं ना? हा विजय भाऊजी यांच्याकडून लग्नाचा 100 रुपये आयर आलेला आहे. ठेवू का बँकेत? लगेच मग तू ठेवा बरा म्हणला नाही द्या. हा वा 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 काय म्हातार खुश त्या भगवान दादांच्याकडनं 101 रुपये आयर आलेला आहे. धन्यवाद. सुशांत महाराज इतकरे यांच्याकडून 201 रुपये आयर आलेला आहे. धन्यवाद. काय बाबांचं नाव? हो की पुढे पुढे दे फंब्या उभा राहतो. हो देवदास महाराज आमचे त्यांच्याकडून 101 रुपये आयर आलेला आहे. बघितलं का मावशी? हाय का तुझं एक तरी पाहुणे? अरे मोड द्या. काय नाव म्हणलं? निलेश पाटील यांच्याकडून 51 रुपये आयर आलेला आहे. बघितलं का मावशी? मला म्हणतो सगळ्यांच्या जागेवर जाऊन पाया पडूया. एवढ्या सगळ्यांच्या जागेवर जाऊन पाया पडेल म्हणजे माझं कंबर ट्रेन रे मोड द्या. गाव सगळा मामाचा योग नाही कामाचा. हा तिकडे पाया कसं पडायचं माहितीये का? कसं पडायचं? हे बघ लय मार पाया पडायचं बी ना माहित नाही मोड द्यायला. हा नुसती 2-2 लग्न करून बसले. हा पाया कसं पडायचं? हे बघ असं पडायचं. हे बघ गंगूबाई यशवंत सावंत यांच्याकडून 51 रुपये आयर आलेला आहे. बघ माझ्या आत्या गंगू आत्यानं आयर दिला. तुझी पाहुणी रावली नुसती. हा तुझी पण आत्तीच आहे का? हो तर वैभव 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 मंडप डेकोरेशन बरोबर यांच्याकडून 201 रुपये आयर आलेला आहे. धन्यवाद. पाया कसं पडायचं माहिती आहे का? मी सांगते इकडे. आहेराच्या पाकिटावरचं नाव वाचून पाया पडायचं. नाव वाचायचं पडपाया, नाव वाचायचं पडपाया, नाव वाचायचं पडपाया. ज्याचा आहेर असेल त्याच्या पाया पडायचं, ज्याचा नसेल त्याच्या बघू शिराळ्याच्या स्टँडवर गाठ पडल्यावर. आहे का नाही? त्यासाठी काय करू? इथनं सगळ्यांच्या पाया पडू. विठाला विठाला आम्ही गोंधळी गोंधळी आमचा
वाजवी हरिनाम सुंदर हरिनाम सुंदर हरिनाम सुंदर आमच्या झालावा गोंधळ झालावा विठ्ठल 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 वाडगी वाय आणि मावशे गटपिटला आणि बाकर आणि बघते बघ कशी मका 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 हा या वरच्याच्या का इकडे बरी वा 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 हा ही तुला चाची गाळण देते वाची पण देते पोतीच म्हणी देते हा गप 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 सर का बॉम्ब आला की मारीन बघ मुडगे वारगे माय ये मावशी तुझ्या म्हाताऱ्याला कुळकुळा देते पंपम गाडी देते हा या का हे तुझ्या कपाळावर गोंधून काढते ट्रॅक्टर काढते डुगडुगो काढते हायवेचा ऍक्सिडेंट काढते उलटा टेम्पो काढते उलटा टेम्पो हा बस चाक फिरवी वारगी आमाय मुरगुंडा झाला शंकराला शंकराच्या राणी पार्वतीला श्री गणेशोदराशी आला आणि प्रथम पूजिते मी त्याला काळजीपूर्वक ऐका हे गणपतीची पूजा आपण कुठल्याही शुभ कार्यात सर्वप्रथम करतो पार्वती माता अंघोळीला निघालेल्या असताना संरक्षणासाठी बाळाचं बाळ तयार केलं संजीवनी मंत्रानं बाळ सजीव केलं बाळाला आज्ञा केली बाळा मी अंघोळी सूर्यास्तपर्यंत आतमध्ये कुणाला सोडायचं नाही हे आईचा शब्द आईचं वचन पाळण्यासाठी बाळानं बापाला म्हणजे शंकराला सुद्धा आत पाठवलं नाही रागाच्या भारत शंकराने त्या बाळाचं शिर उडवलं पार्वती माता अंघोळी सुनाल्या ते बाळ त्यांना मृत अवस्थेत दिसलं पार्वती मातेने हट्ट धरला माझं बाळ पुन्हा मला सजीव करून पाहिजे शंकराने शिपाई जंगलात पाठवले शिपायांना आज्ञा केली जो प्राणी पहिला भेटेल त्याचं शिर घेऊन या शिपाई जंगलात गेले त्यांना पहिला गज भेटला गज म्हणजे हत्ती त्या हत्तीचं शिर घेऊन आले ते ह्या बाळाला जोडलं संजीवनी मंत्राने बाळ पुन्हा चालू बोलू लागलं म्हणून आपण त्याला गणपती म्हणतो गजानन म्हणतो गजवदन म्हणतो अगं भरगुडा होईल तुला भरगुडा होईल गटपिटला आणि बाकरान बघती नुसती मक्का 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 हा सारखी नुसती गप 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 सारखं ना बांधलं पप्पा हे बघ पप्पा बस पप्पाच्या बी तोंड हालीन बघ तुझ्या सर का बोंबा बापा गेला बापा ना माझ्या लेकराला जागी पप्पाच्या उरावर बस माझ्या बोकांडी बसला नुसता बोंबा वारगी बापा गेला बापा सारखा बोंबा येऊ नको म्हणलं तर म्हणतो ही जय महाराजाची कापरी बघ कशाची बघतो ही जय महाराजाचं का ही जय मामाचं गाव बघतो मी हा मामा उभी डाबा हानी मग तुझ्या उभी हानी गप 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 लय जोर याला बापाव गेला बाप गप
वारी गे माय मृगंडा झाला दशरथाला, दशरथाच्या राणी कौशल्येला, श्रीराम उदराशी आला आणि रावणाचा वध त्याने केला. रामरायांचा जन्म झाला. हे पुराणीत बस. चैत्रात रामरायांचा जन्म झाला. चैत्रात रामरायांचा जन्म झाला. वृक्षाला पालवी फुटली. श्रीकृष्णाचा जन्म झाला. यमुनेला पूर आला. दुर्योधनाचा जन्म झाला. रक्ताचा पाऊस पडला. दुर्योधनाचा जन्म झाला. रक्ताचा पाऊस पडला आणि आपल्या पोरांचा जन्म झाला आणि आल्याला पाऊस घालवला. गेला का नाही? जुन्या लोकांना विचारा, भगवान दादा तुमच्या टायमिंगला पाऊस कसा होता? आहे का नाही? हा, आता पाऊसच बिघडला. पाऊस बिघडला मुलांचा दोष आहे का? कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तया वाटे देवा. देवाला आनंद होण्यासारखी मुलं पोटाला यावी. महिला मंडळ, पिल्लं सगळ्या प्राण्यांना होत्यात. आपल्याला पिल्लं झाली आहेत काही नवल नाही. आपल्या पिल्लांनी काय करावं? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आपल्या मुलांनी गीता भागवत ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं वाचन करावं. आषाढी कार्तिकी सारखी वारी करावी. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी. मग संतांना आनंद होतो. मग संत मंडळी म्हणतात, पुत्र बाबायचा गुंडान त्याचा तिन्ही लोके लागावा झेंडा. चांगली मुलं जन्माला आली पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आमची मुलं चांगली नाहीत का? आपली मुलं दिसायला चांगली. आपल्या मुलांच्या संस्कार कमी. कारण मुलं जन्माला आल्यावर संस्कार करायचे नसतात. मुलं पोटामध्ये असताना संस्कार झाले पाहिजे. महिला मंडळीकडे लक्ष द्या. त्याला गर्भसंस्कार म्हणतात. गर्भसंस्कार कुणी केले? स्वामी विवेकानंदांच्या आईने केले. माझ्या ज्ञानोबरायांच्या आईने गर्भसंस्कार केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने गर्भसंस्कार केले. शिवराजे पोटामध्ये असताना जिजाऊ मासाहेबांना डोहाळे लागले. गोड्यावरती बसावा, दांडपट्टा खेळावा, हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं. शिवाजी महाराज की मावळं पोरानं कुठं बी शिवगर्जना होऊ द्या, असं रक्त तापलं पाहिजे. बाप आहे ते आपलं. हे आपलं मावळं म्हणजे ढिलं. आपल्या मावळ्याची म्हणतो का शिवाजी महाराज किती म्हणतो जय. अरे मावळा म्हणतो जय. हा, तू मावळा आहेस का कावळा आहे? हा, शिराळ्यात ऐकू गेलं पाहिजे जय. एवढ्या जोरात जय म्हटलं पाहिजे. बाप आहे तो आपला. जर का शिवबाराजे जन्माला आले नसते, त्या मंदिरावर दिसला नसता कळस, अंगणामध्ये दिसली नसती तुळस, आपल्या आया बहिणींच्या कपाळाला दिसलं नसतं कुंकू. एवढं उपकार आहे ती. आणि आपला मावळा म्हणतो जय. अरे मावळा. हा, आपलं मावळं नुसतं शिवजयंतीला. काय शिवजयंतीला मावळं पेटत्यात, काय टी शर्ट छापत्यात, काय हायवेला पळत्यात, काय धाब्यावर जेवत्यात, काय बारवर पित्यात. गावात आला म्हणतो शिवाजी महाराज की जय. अरे नालाय का, तुझ्यासारखी आणखी 4-5 असले तवा असती तर अजून स्वराज्य मिळालं नसतं. मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. शिवाजी महाराज पोटामध्ये असताना जिजाऊ मासाहेबांना स्वराज्याचे डोहाळे लागले. स्वराज्याचे, हिंदवी स्वराज्याचे डोहाळे लागले म्हणून महाराष्ट्राला बलाढ्य राजा मिळाला. आपल्या बी बायकांना डोहाळे लागतात. लागतात का नाही? अगं इकडे बायकांना डोहाळे लागतात का नाही? काय इकडच्या बायकांना फिलिंगच नाही. अगं डोहाळे लागतात का नाही तुम्हाला? काय हा? अगं हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. अंगणवाडी आहे त्या का बंद पडल्या सगळं? हा, हो, डोहाळे लागले तर अंगणवाडी, नाही तर काय उपयोग आहे? आपल्या बायकांना डोहाळे लागतात. लागतात का नाही मावशी? पण कशाचे डोहाळे? माती खायचे. काय काय अवलादी गरोदरपणात माती खाते त्या. खाते त्या का नाही? गरोदरपणात माती खाल्ल्यावर हिच्या पोटाला शिवाजी महाराज येईल का? सगळी गांडूळच की वाळलं 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 वाळलं. आणि गांडूळ लय बेकार. गांडूळ एखादा मंडळात शिरलं की मंडळात वाळ वाळ, दिंडीत वाळ वाळ, पारायणात वाळ, यात्रेत वाळ वाळ, भजनात वाळ वाळ, इलेक्शन मध्ये वाळ वाळ. लय गांडूळ बेकार.
स्वतः पंगत घालणार नाही आणि दुसऱ्याला घालून देणार. इतकी गांडूळ बेकार. पारायण गावोगावी बंद पडली ती गांडुळांच्यामुळेच. लय गांडूळ बेकार. तुमच्या पारायणाला किती वर्ष झाली म्हटला? 28 वर्ष. वा वा वा, भाग्यवान आहे. हे एवढं गाव 28 वर्ष झालं रिटीत आणले. मानलं पाहिजे तुम्हाला. नाही तर पारायण महाराज चालते ती 3च वर्ष. पहिल्या वर्षी फुलते ती, दुसऱ्या वर्षी पेटते ती, तिसऱ्या वर्षी टाळ कुठं, मृदंग कुठं, पाकिट कुठं, पुस्तक मागच्या वर्षीचं कुठं, मागच्या वर्षीची शिल्लक कुठे, कोणाला काय माहित नसतं. तुमच्या 3 मृदंग होता आतमध्ये. मालक नाही. हा कापरीचा मालक तुमचा. हा आहे का ना? मालकांच्या हातात आहे का सगळं? वा 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 वा. मग मी उगाच कुणाला बी हुडकीत नाही. त्यागे असेल त्याच्याबरोबर लगीन करते. मी एवढे कुणाला गबाळ्याला हार घाला. असू द्या असू द्या हे असू द्या. पण मूर्ती लहान कीर्ती महान आणले का नाही 28 वर्ष रेटी. हा त्याला म्हणायची ताकद. नाही तर मग गडी पेलदार आहे का त्याला करायचंय? हा पहिलीपासून 10वी पर्यंत 11वी पोर शाळेत नाही ते का त्याला करायचं गाड्या? हा ती कशी आहे मूर्ती लहानपण कीर्तिमान. हा उगत नाही. मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. एका बिचारीला डोहाळे लागले पिक्चर बघायचं. महिला मंडळ पिक्चर. कुणाला कशाचं डोहाळे लागलं सांगता येत नाही. 9 महिन्यात तिने 108 वेळा पिक्चर बघितला. भगवान दादा तुमच्या टायमिंगचा पिक्चर तर सांगते हो. हा कुठल्या घ्या बाबा. हा नाही नाही भगवान दादा तुमच्या टायमिंगचा पिक्चर तिने बघितला. बच्चनचा डॉन पिक्चर, जुना डॉन होता का नाही तुमच्या टायमिंग? हा जुना डॉन पिक्चर 9 महिन्यात 108 वेळा बघितला. गर्भावर एवढा परिणाम झाला. दवाखान्यामध्ये डिलिव्हरी झाली. बाळ जन्माला आलं आणि डॉक्टरला म्हणायला लागलं, अरे दीवानो मुझे पहचानो कैसे आया मैं उड़ा. अरे दीवानो मुझे पहचानो कैसे आया मैं उड़ा. मैं उड़ा कशाचे परिणाम? गरोदरपणात पिक्चर बघितले. ते गाणं म्हणतच आलं, पापा मैं आ गया. आला तर मध्ये बस बोकांडी ते काय करायचं ते अवघड आहे. मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. हे ब्राह्मणाची मुलं हुशार असतात. 3 सांजेच्या वेळेला ब्राह्मणीन काकू बाळाला हाक मारतात, बाळा खेळायचं बाजाला घरामध्ये ये, हात पाय धो, देवाचं दर्शन घे. हाय का नाही? अगरबत्ती लावलेले, निरंजन लावलेले आणि अभ्यासाला बस. आता बाबा येतील, पण बाबा कसे येतील? बिना डोलता येतील. हा आपल्यात 90% बाबा 6 वाजले की ढोली जिम खेळत येतात. 6 वाजले की बाबा ढोली जिम खेळतच येतोय गावात फाट्यापासून. हा रस्त्यात कोण दिसलं की त्याला म्हणतो फाडून टाकी, कापून टाकी. काय फाडतो काय कापतो, तुला नीट उभं राहायला येईना आणि फाडतोय. मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. मावशी मी म्हणते बापाला व्यसन आहे, आईनं तरी पोरांच्यावर लक्ष ठेवावं. आहे का नाही? पण आताच्या बायकांना लय काम आताच्या बायकांना आहेत. बाई माझ्या वारगीच्या 9 वारीवाल्या हा बऱ्या वेळ पुढेच बसलाय. आजी आपल्या टायमिंगला कसं होतं? जात्यावर दळायचं. आहे का नाही? आडाचं हिरीचं पाणी शिंदून आणायचं आणि मग स्वयंपाक करायचा. असं होतं का नाही आपल्या टायमिंगला? आताच्या बायकांना लई काम. आता नळ आले दारात आणि तो ते गेल्या घरात. आहे का नाही? आता डायरेक्ट किचन कट्ट्यावर पाणी आहे. किचन कट्टे भीतीला चिमट घेतलं की पाणी येते. बाय 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 बाय. लय बायकांना काम आताच्या, लय काम. त्या सरकारनं 50% आरक्षण महिलांना दिलं. तेव्हापासून बायकांची नेहमी कामं ही गडीच करते. की आता नवरं राहिलं नाही ते बायकांचं गडी झालं. हो झालं का नाही? नेहमी कामं बायकांची गडीच करते. पोराच्या अंघोळ नवरा घालतोय, पोराला कपडे नवरा घालतोय, पोराला शाळेत नवरा सोडतोय. जाताना दळणाचा डबा नेतो आणि येताना पिठाचा डबा घेऊन येतो. बरंच गडी आता दळायला लागले. हा सहज एखाद्याला विचारा, काय राम भाऊ कुणीकडं? मग तो दळाय निघाले म्हणजे दळाय जाण्याचं चकीत अडकून मर. हा जातीला दळावं कुणीनं मळावं कुणी कळलं.
हे पूर्वीचा काळ होता, पुरुष मंडळाची मिशा वाढवून इकडे बघा त्या काही बाबा बघा आमचा कसं दिसतंय, वा वा वा. असं भारदार काम होतं पूर्वी. खुर्ची बसलेलं मामा जुन्या माणसांकडे बघा कसं भारदार काम दिसतंय मिशामुळे. आता नवरा नवरीच ओळखत नाही, ती नवरा कुठला आणि नवरी कुठली. नवरीला बी मिशा नसते तर नवऱ्याला बी नसते, दोन्ही बी मोकळे. असं ते म्हणलं बाई. आणि आम्हाला म्हणतात मला आशीर्वाद द्यायला. काय आशीर्वाद द्यायचा, एवढं आमचं पाय सरळ आहे ते काय. आम्ही जाईल त्या गावात पाऊस पडत नाही महाराज. हा आहे का नाही. हे पूर्वीचे लोक बघा, पूर्वीचे लोक अशी मिशा वाढवून पारावर राजकारण खेळायचे. घरी माता माऊल्या दळायच्या. आता सगळं उलट झालं, हातागडी लागलं दळायला आणि बायका लागल्या राजकारण खेळायला. लागल्या का नाही? तुमच्या सरपंच कोण आहे, लेडीज का जेंट्स? हा लेडीज. मेलं गडी, गडी जगत नाही त्यात. जिथं सरपंच लेडीज तिथं गडी मेल. गाड्यांचं काहीच काम शिल्लक नाही. गेलं गाव बाईच्या ताब्यात. तुम्ही बसा आता तसंच. आणि असू द्या मावशी, हे असू सरपंच लेडीजच असाय. कुठल्या बी पंचवार्षिकला कुठल्या बी पार्टीचे सरपंच होऊ द्या, तर सरपंच लेडीजच झाली पाहिजे. हे टोनगं नुसतं प्रचाराला ठेवायचं. त्यांना प्रचाराला जास्त खर्च नाही. सकाळची आरती दिली का नाही, आकाश शिराळा तालुका पिजून काढतोय. कोण म्हणतो येणार नाही, तुझा बाप म्हणतो येणार नाही. गप मर की घरात. कुणाच्या नावानं बॉम्बला वकळलं ना. अरे एवढ्या जोरात माझ्या पांडुरंगाला हाक मारली तर तुझ्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव, मुलांच्या वरती संस्कार झाले. हे पूर्वीच्या महिला मंडळ आणि आता 50% आरक्षण महिलांना आहे का नाही, तोपर्यंत पुरुष मंडळ तुमची मजा आहे. एकदा 100% आरक्षण बायकांना झालं की पुरुष मंडळींना काही सुद्धा काम शिल्लक राहणार नाही. पुरुष मंडळींनी काय करायचं, 2 टाइम जेवायचं आणि निवांत झोपायचं. फक्त आठवड्यातलं 2 दिवस काम करायचं. काय करायचं, मंगळवार आणि शुक्रवार बायकोचा हळदी कुकवाचा करून घ्यायचा, सवासनी सांगायचं जानूबाईच्या सवासनी आहे का असतेत ना. हा उद्या आमच्या बायकोच्या सवासनी आहे ती जेवायला या. एखादी बिचारी म्हणली का नाही, भाऊजी तुम्ही का फिरताय, मला जर 100% झाल्यापासून हे माझ्याकडेच आहे. काय गाडी असली कामच राहायची नाही. मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. आजी आपण जात्यावरती दळत होतो, जात्यावर बसल्यावर गपचूप दळत होतो का. जात्यावर बसले की देवाला हाक मारायची. सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके, गोळ्या गाव कौतुके तुझे बाळ विठ्ठला, गोळ्या गाव कौतुके तुझे बाळ विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके, सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके, गोळ्या गाव कौतुके तुझे रे बाळ विठ्ठला, गोळ्या गाव कौतुके तुझे रे बाळ विठ्ठला. पूर्वीच्या महिला मंडळ जात्यावरती बसल्या की देवाचं गुणगान गायचं आहे का नाही. हे पण महिला मंडळ लय हुशार. जातं कुणाचं, सासरच, आणि गुणगान कुणाचं गाती, माहेरचं. लय बायका हुशार. खाते ती एकाचं गाते ती एकाचं. पूर्वीच्या महिला मंडळ जात्यावरती बसल्या की माहेरचं गुणगान गायच्या. वाटचार वाट सरकाय बघतो केड्याला, वाटचार वाट सरकाय बघतो केड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. हा किती गोड वाटायचं. हे किती मोठा अभिमान, किती मोठं प्रेम माहेराबद्दल. हा जात्यावर बसली की भन म्हणायची, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. हिच्या भावाला घरकुल सुद्धा मंजूर नाही, पण जात्यावर बसली की म्हणती सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. का हो, कारण पूर्वी माहेराबद्दल प्रेम होतं. पूर्वी मुलीचं लग्न झालं, मुलगी सासरी निघाली, आई वडिलांच्या गळ्यात पडून पुरी रडायच्या. तुम्ही रडला का नाही मावशी? हो म्हणकी. आता रोज नवरा रडतो ती गोष्ट वेगळी आहे, पण एकदा तरी तू रडली काय. आता अडकल्यावरती रडणारच, काय करते कुठं जाते, आता सुटत नाही ती.
पूर्वी पद्धत होती, मुलीचं लग्न झालं, मुलगी सासरी निघाली की आई वडिलांच्या गळ्यात पडून पोरी रडायच्या. आता मावशी पोरींना रडाय वेळ नाही आजी. पोरी रडणार कधी? आता पोरी पळून गेले आई बाप रडते. तुमच्या इकडे आहे का पळापळी? हा हाय पेटलं तिकडे. मला वाटलं आमच्या सातारा भागातच स्फोट झालाय वाटतं, इकडे पेटलंय का? असं ते पळू दे. त्या पोरींचं पळायचं प्रमाण वाढलं म्हणून तर सरकारनं रस्त्याची कामं काढली. हो, मेगा हायवेवर भागलं नाही. आता सरकार समृद्धी हायवे काढतं. डायरेक्ट पोरगी गोव्यात, मध्ये आधी स्टॉप नाही. आणि पोरगी गोव्यात पोचल्यावर मग आई म्हणती मला थोडा थोडा अंदाज आला होता. तुला थोडा थोडा अंदाज आला होता, आधीच बोंबलायचं. तू काय वाचाय बसली होती का पारायला? पोरगी गोव्यात पोचली नाही म्हणती मला थोडा थोडा अंदाज आला होता. मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. हे मुलांना चांगल्या नावानं हाक मारली पाहिजे. आहेत का? माय विचारले का देवाची नावं तुमची? जुन्या लोकांची नावं विचारण्याचं कारण तेच आहे. पुन्हा मी नव्यांची नावं विचारली, एखाद्या तरी नावात ताकद आहे. आता नावं बी बोगस आणि पोरं बी बोगस. आता नावात ताकद नाही. आता नावाचे प्रकार लय वेगळे. पोराचं नाव ठेवायचं प्रकाश. प्रकाश झाल्यापासून घरात सगळं भाकाश. प्रकाश झाला आणि सरकारनं मीटरच कापून नेला. प्रकाश झाला आणि घरात अंधार केलाय. प्रकाश. नावात ताकद आहे. नावात चांगली नावं ठेवा. पोराचं नाव ठेवायचं विकास. विकास झाल्यापासून घराचा पत्रा सुद्धा बदलला नाही. हा, विकास घरात झोपला की चांदू मामा दिसते. विकास. नावात ताकद आहे. नावात ताकद. एकदा मी कार्यक्रमाला गेले. एका बिचारीनं बारशाचा कार्यक्रम बाळ माझ्याकडे आणून दिला. म्हणजे महाराज त्या बाळाचं नाव ठेवलेलं आशीर्वाद द्या. म्हणलं मावशी आशीर्वाद देते. बाळाचं नाव काय ठेवले? ती म्हणली बाळाचं नाव ठेवले अनिल. काय नाव? अनिल. म्हणलं मावशी हा मोठा झाल्यावर काय अनिल? ती म्हणली महाराज काय नाही सापडलं तर एखाद्याची पोरगी तरी पळवून अनिल. म्हणलं चांगला आहे तुझा पळवा पळवीला अनिल. हे पोरानो बच्चे कंपनी वाट्या भरायचे दिवस गेले बाबांनो. आता वाट्या भरून तुम्हाला पोरी कोण देणार नाही. आता पळवा पळवी करतील तेच गड जिंकतील. आणि ज्याला पळवा पळवी जमणार नाही त्याने लटकते राहणारे. अवघड झालं पोरांच्या लग्नाचं. मावशी आमच्या सातारा भागात का नाही 35 वर्षाचं संडेच्या संडे गावात तसंच लग्नच नाही ती पोरांची. संडेच्या संडे गावात फिरती ती. तुमच्याकडे किती माल शिल्लक आहे? 40चा. बाय 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 बाय. असू द्या आणखी 10 वर्ष सगळं अर्ध तिकीट झाले. हिंडल गोबले काय अवघड झालं पोरांच्या लग्नात. हो. आणि तरुण मंडळ ज्यांची लग्न ठरत नाहीत का नाही, ज्यांचं वय 40 झाले त्या पोरांनी लग्नाचा नाद सोडून द्या बाबा. बंद कर. स्वतः एकतर माणूस जगते 50 ते 55 आहे का नाही? असू द्या. ज्याला कोण घेणार तो येणार. त्याला कोणीच घेत नाही. सांगते मी येण्याचं बी काय असते. पुन्हा सांगते. बरं झालं ध्यानात आणून दिलं. असू दे असू दे. घेऊ दे घेऊ दे. इथे महाराज घेऊ दे पोराला जरा. असू दे पोरांच्या हौस असते. असू दे घे बाबा घे. त्याला कोणी र घेत नाही. ज्याला कोण घेणार तो येणार. लई येण्याचं काम बेकार. सगळं पारायण केलेलं परवडलं पण येणं नको. गावोगावी पारायण आता येणार पूजन करतात नुसतं. घेणे भानगड नाही. कीर्तन करेल तेवढ्या पुरतं. भावकी भावकीत बांधणं लागली. ह्यो घेणार त्यो घेणार त्यो घेणार. बरं असा जर का 12:30 1च्या पुढे जर का एखाद्याने येणा घेतला आणि जर का ते गावलं त्या 5 वाजेपर्यंत माणसं उठस तवर व कुठत नुसतं मांडपात हेलपाट घालतात. काय करेल? इना घेऊन जाता बी इना. इना अशी जाई की त्याला घेऊन कुठं जाता येईना. तो गाड्यात येईना. तो घेणारा मग तो बिना कारण घेतला मी विना. हाय का?
लई येण्याची गोष्ट अवघड आहे. सांगते पुढच्या भागात सांगते तुम्हाला मग. हे लक्षात मुलांच्या वरती संस्कार झाले. नावात ताकद आहे. हे नावात ताकद आहे. एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले आजी, एक तुमच्याकडे म्हातारी आली पळत. म्हणजे महाराज आमच्या गावात पहिल्यांदा आलाय, चहा घ्यायला आमच्या घरी झाला. चहा घ्यायला गेले, सगळ्यांनी दर्शन घेतलं. म्हटलं आजी जाऊ का, मला कार्यक्रम चालू करायचा. म्हातारी म्हणजे महाराज थांबा. म्हटलं का? म्हणजे माझी नात राहिली दर्शन घ्यायची. मी म्हटलं बोलवा लवकर नातीला. म्हातारीनं नातीला हाक मारली, ए पौर्णिमा. मी म्हटलं आता पौर्णिमा म्हणजे एक नंबर असतो. पौर्णिमा दर्शन घ्यायला आली, मी तिच्या तोंडाकडे बघितलं. काय तुम्हाला ती पौर्णिमा सांगू, दिवसा बॅटरीनं बघायला लागत. आता मी म्हणलं ही पौर्णिमा आहे का आमुष आहे. पौर्णिमा माझ्याकडे बघून हसली तर नुसतं दातच लुक 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 लुक. आता म्हटलं ही कसली पौर्णिमा आहे. नावात ताकद आहे, नावात चांगले नाव ठेवा पोरांची. काय काय पोरांचा पायगुण एवढा बेकार आहे का नाही. छोटी छोटी पोरं आहेत का नाही, एवढा पायगुण यांचा बेकार. जन्माला आले की बापाला 50,000 रुपयाला डबऱ्यात घालते. डॉक्टर म्हणतो साधी डिलिव्हरी होणार नाही, शिजर करावं लागेल. नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही, शिजर करावं लागेल. आल्या आल्या बापाला 50,000 रुपयाला डबऱ्यात घालते. आणि त्या पोराचं नाव आपण काय ठेवतो, यश. असं त्याच्या पप्पाला यश आलं आहे का. असं यश. हा असं काय करायचं. 50,000ला यश आलं. आल्या आल्या बापाला 50,000 डबरा पाडला. नाव त्याचं अपयश ठेवा. जरा डोकी टाळ्यावर ठेव, नावं ठेवा. महिला मंडळ चांगली नावं ठेवा पोरांची. हा नावात ताकद आहे सगळे. आता माणसं मोठं मोठं बंगलं बांधतात, जुनी घरं पाडते की मोठं मोठं बंगलं बांधतात आणि बंगल्यावर नाव टाकतात मातृपितृ छाया. बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. त्या बंगल्यात मातृ बी नाही पितृ बी नाही. मातृ वाट्यात, पितृ वाट्यावर, छाया सोप्यावर. छाया खाती पंख्याची हवा आणि बंगल्यावर नाव टाकलंय मातृपितृ छाया. मी म्हणले याड्या ते सगळं पुसून टाक आणि नुसतं छाया निवास टाक. तिच्यात नाव बापाचं घर आहे. आता हे लक्षात ठेवा, नावात ताकद आहे. चांगली नावं ठेवा पोरांची. कुणी कशी बी नावं ठेवते आहे का नाही. हा एका म्हातारीनं तर नातीचं नाव ठेवलं लाड लाड पप्पी. काय नाव, पप्पी. लग्नाला गेली पप्पी, यात्रेला गेली पप्पी, बाजारला गेली पप्पी, कुणाच्या मैताला गेली तरी पप्पी आहे. एकदा म्हातारीने घेतली नातीला आणि पंढरपूरला गेली. चंद्रभागेत आंघोळ झाली, पांडुरंगाचं दर्शन झालं आणि म्हातारी गावाकडे यायला निघाली. पंढरपूरच्या स्टँडवर म्हातारी आली. एसटीला गर्दी, यात्रेचा प्रेम. म्हातारीने एसटीचा बोर्ड वाचला, पंढरपूर शिराळा सुपरफास्ट यात्रा स्पेशल. म्हातारी तसल्या गर्दीत वर चढली. कंडक्टर बी वैतागलेले होते यात्रेमुळं. कंडक्टरने दरवाजा लावून घेतला, बेल मारली. ड्रायव्हरला म्हणला जाऊ दे गाडी. म्हातारी कंडक्टरच्या पुढे उठून उभी म्हणली मास्तर आधी माझी पप्पी घेऊन मग गाडी हलव. काय म्हणली म्हातारी, आधी माझी पप्पी घेऊन मग गाडी हलव. कंडक्टर म्हणला आजी मी दुटी आहे, एसटीत असलं चालत नाही. म्हातारी म्हणजे मला काय माहित नाही, आधी माझी पप्पी घेऊन मग गाडी हलव. तेवढ्यात म्हातारीचं लक्ष खिडकीतनं खाली गेलं. तिची नात एसटीच्या कडं आजीला शोधत होती. म्हातारीने खिडकीतनं हात बाहेर काढला, नातीला हाक मारली, पहिली पप्पी ये लवकर. गाडी निघाली. तेव्हा त्या कंडक्टरनं खाली बघितलं. कंडक्टर म्हणला आजी ही वय पप्पी. म्हातारी म्हणली इतक्या वेळ तुला कुठली वाटत होती. अगं भरगुंडा होईल तुला, भरगुंडा होईल ग. आणखी मावशी आली 11ला 10 रुपये आणखी बिस्कुटाला बघती का कशी मोकळी जाती का. त्याला एक सारखा बॉम्ब नाही जोर येतो का. नाक ना गेली 11ला कोणी मारलं, कोणी 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 वा गप गप.
बापा गेला बापा नाग माझ्या लेकराला वा 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 गप्पे सारखा बोंबाचं गप ना नाग माझ्या लेकराला वा 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 गप 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 नाकाला गेला त्या मागच्या आत्यावर मावळी गेला मुर्दा नाकाला हा नक्की मावळी गेलं नाक कसं आहे हा वाडगी बाय हा आज मावशे लेकराला 10 रुपये आणखी बिस्कुटाला नुसती बघती का नुसती म्हातारी घेणं ना देणं केसाव फुग नुसती बघती बघ कशी मका 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 वाडगी माय आता मावशी मी कुंकू ठेवत नाही मावशी कुंकूवाले गेले टिकलीवाले आल्या आणि बाथरूमातल्या भिंती सुवासिनी झाल्या हे झाल्या का नाही का टिकली चिटकीव का टिकली चिटकीव का टिकली चिटकीव पूर्वीच्या बायका बघा पूर्वीच्या बायका बघा जुन्या बायका वाडगी ये बाळा ये ना मारत तुला नाही मारत हा हा आईला दिलं त्याला दिलं खायला त्याला ते बघ नाग माझ्या लेकराला व व व व व व व बापाव गेला बापाव गेला पण बा काय ते म्हणील बोलायला पुढे गेलं त्याला वाटलं 100 दिले तोंडा फटका आहे वाटत ते बघितलं वाळवून ठेवलं मी मारून मारून याला मोडते हा पाहिजे माय हे पूर्वीच्या महिला मंडळ बघा म्हातारे बायका हे येते येते मावशी जागे येते असू दे हे असू दे मावशी हे असू दे नको पाठवू पोर गेला असू दे मावशी मी जागे येते असू दे पैसे काढून ठेव नसलं तर शेजारणीकडनं घेऊ वाडगी त्याला दिलं का तुला देऊ नको असं नको उठू आता कोणी मावशी पैसे काढून ठेव मी जाग्यावर येते नसलं तर शेजारणीकडनं घेऊन ठेव बाडगी माय पूर्वीच्या महिला मंडळ रुपयाड कुंकू लावायची परिणाम काय व्हायचा 80-90 वय झाले तरी म्हातारा हालत नव्हतं कशामुळं कुंकुवात टाकत घरातली वैतागली तरी म्हातारा हालना कशामुळं कुंकुवात टाकत 2 वेळा पॉझिटिव्ह निघालं तरी हालना कशामुळं कुंकुवात टाकत आता आली टिकली टिकली तर टिकली नाही तर हुकली लग्नाला 7-8 वर्ष आट्यात फाट्यात झाट्यात झाली बिना बोर्डाची गाडी फिरायला बघू लावू कशाल दिंडीला हा ए जेवढं तुमचं कुंकू मोठं तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य मोठं जेवढी तुमची टिकली लहान तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य लहान वाढगे माय लक्षात घ्या आणि संसारात महत्वाचा हे विश्वास पाहिजे नवीन पिढी नवीन पिढी संसारात महत्वाचा विश्वास पाहिजे नवीन मुलीनो पूर्वीच्या म्हातारीचा विश्वास होता एकामेकावर जुन्या लोकांना विचारा जुन्या म्हातारे बायका आहेत तुमच्या गावात अजून त्यांना विचारा जुन्या म्हातारे बायका अजून सांगतात 2-2 पोरं झाली तरी मी म्हाताऱ्यावर बोलत नव्हती पोरं कवा झाली हेच कळलं म्हणजे म्हातारीला बाळ बोलते का म्हातारा खरं बोलते हेच खुशाल म्हातारी म्हणते 2-2 लेकरं झाली तरी मी म्हाताऱ्यावर बोलत नव्हते पण विश्वास होता है का पूर्वीचा म्हातारा म्हातारी जर का शेतात निघाली का नाही कासरावर अंतरमध्ये असायचं म्हातारं पुढं म्हातारी मागं जुनी लोक विचारा अजून सुद्धा बायकोवर संघ कधी चालत नाही चालतात का बाबा भगवान दादा नाही म्हणते चांगली माझ्यापाशी नाही म्हणते तुझं काय हे जुनी माणसं कधी बायकोवर चालत नाही हे कासरावर अंतरमध्ये पुढे जाऊन म्हाताऱ्याला विचारलं का नाही बाबा तुम्ही एवढ्या पुढं आजी एवढ्या मागं कसं काय गणित जुळते म्हातारं छाती टोकपणे सांगायचं पकड्याला विश्वास आहे
म्हातारी माझ्या पायावर पाय ठेवून येणार. कुठं उसात गाय पुन्हा. आता महाराज विश्वासच राहिला नाही. स्वतःची बायको घेऊन 32 शिराळ्याला निघाल तरी असं बसते. मागचं गाडी चालवते का पुढचं चालवते हेच कळून. पण पुढचं गाडी चालवते मागच्यानं का बसावं का नाही. मागचं त्याच्या उराव हितनं म्हणून कुठं काढतंय 2 मुखी दत्त असं. दोघं गाडीवर बसली तरी आणखीन दोघं बसलेली एवढी जागा माग शिल्लक. ती मागची बसलेली ग बसत नाही. त्याला रिटीत 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 टाकीव नेते. म्हटलं आता दोघं बी टाकीव बसा. ती मागचं राहू द्या मोकळं सगळं. आई अडे हावले देत नसते. विश्वास राहिला नाही. ए तुमच्या गावात अजून जुनी लोक आहेत. जुन्या लोकांना विचारा. ज्यांची लग्न दारात त्यांचा संसार सुखात. ज्यांची लग्न दारात त्यांचा संसार सुखात. आणि ज्यांची लग्न हालात त्याचं लगीन हालात, पोरं हालात, संसार हालात, म्हातारपण हालात, मरतय बी हालात. सरकारी दवाखान्यात गरिबी मरण. हा हॉलमध्ये सुख आहे का मावशी? ज्यांची लग्न हॉलमध्ये झाली त्यांना विचार. हालमध्ये लय हाल. नवरा नवरीचा हाल, बामणाचा हाल, जेवणाराचा हाल. जेवणाराचा तर लय हाल. बघा आता तुम्हाला प्रत्येकाला अनुभव आहे. आपण हॉलमध्ये जेवाय गेलो ना आपण जेवाय बसलो का नाही की मागं दोघं उभी असते. ते मागचं गप उभं राहत नाही. असं वाकून बघतो ताटात वाकून बघतो. आणि आपण मागं बघितलं का नाही मग तो सावकाश हो द्या. तू मागणं वाकून बघतो सावकाश काय ताटण वाटी खाऊ का. लय हाल. ज्याचं लगीन हालात का नाही त्याचा संसार हालात. लक्षात ठेवा. महत्वाचं प्रेम राहिलं पाहिजे आहे की नाही. हो. तरी मावशे गडबडीत आली म्हणून एकच लेकरू आणले. मावशे गडबडीत आली म्हणून एकच लेकरू आणले. मावशे 11 लेकरं घरात ठेवल्या. विठाला विठाला विठाला. यमुनेची तिरी काल पाहिला हरे हो. यमुनेची तिरी काल पाहिला हरे. आवाजवी तो आवाजवी बातरी. आवाजवी बातरी. आवाजवी बातरी. आवाजवी बातरी.
माझ्या गावाला जाऊ तर गोकुळ फिरून जाऊ आधी तर माझ्या गावाला जाऊ तर गोकुळ फिरून जाऊ विठ्ठल विठ्ठल राम मी खाती तर माझ्या तोंडाकडे वासा 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 एखाद्याचा अंग वकून पाडतेली राडा मी ए मी खाते मी काय तुला का करायचंय हा तुला का करायचं मी कशीच खाय हा ए मागची मावशी काय म्हणते माहिती आहे का काय म्हणते मागची मावशी म्हणते काय म्हणते म्हणती आम्ही तुझ्या पातेल्याचं शिकवण दिसते का ठीक आहे वायदी की मग हा वायदी की नाही का मला एकटीला खाऊन द्या लगेच हा करते घरनं जीवन आला नाही एखाद्याचा अंग ओपन पाडते ग बाई हा ए मी कशी बी काय तुम्हाला का करायचं ए सगळी मला म्हणते ये मी ऍड लागले ए मला कोणाचं वेळ लागले माहितीये का कोणाचं कोणाचं लागले माहितीये का कोणाचं स्पीकरवाले स्पीकरवाले मग भगवंताचे हा? भगवंताचे नाही भगवान दादाचं नाही नाही ए भगवान दादाचं हाय का नाही हाय का आता नाही मी पसंतीच नाही कधी ती विना तरले चपट आहे शेर कमाल असला जे बघते देवाचं नाही काय मग नाही ते बी नाही ते पिस्तूल एज्युकेशन लागते मला हे मला कोणाचं वेळ लागली माहितीये का सांगू का सांग ना सांगू का सांग प्लीज सांग ना काय म्हटलं प्लीज सांग ना बघितलं का
मुर्दा मला मग तू प्लीज सांग ना हा प्लीज मला का नवरा आहे ना हा ह्याच्यासाठी लोकांच्या गावासने आलाय का कोणाचं याड लागले कशाला लागले कवा लागले कधी लागले लय लोकांच्या चौकशा लागतात मुर्देश त्याच्यासाठी पारायण फिरता होईल लोकांची हा हे मला कोणाचं वेळ लागले तुमच्याकडे संसाराचं वेळ नाही लागलं मला कोणाचं वेळ लागले त्या पंढरपूरच्या काळे विट्याचं वेळ लागलं त्याने मला एडी केली त्याने मला एडी केली आणि सगळे मला काय म्हणतात गाव म्हणता वेडी मला गाव म्हणता वेडी मला गाव म्हणता वेडी मला गाव म्हणता वेडी मला वेडी गाडी पंढरीला वेडी गाडी पंढरीला वेडी गाडी पंढरीला वेडी गाडी पंढरीला ज्ञानोबा तुकाराम बोला ज्ञानोबा तुकाराम बोला ज्ञानोबा तुकाराम बोला चैतन्य गगनगिरी बोला ए पोरांनो गाणं म्हणू का गाणं म्हणू का म्हणा म्हणा ए गाणं म्हणू का पोरांनो म्हणा की म्हणा ए यश गाणं म्हणू का ए ए मध्ये घाल ए परा टी शर्ट मध्ये मध्ये घाल हा भजनाला कीर्तनाला बसताना मांडी घालून बसावं मामा मांडी घाला सप्पाईच्या आत बसा त्या अशा चुली मांडून बसताय हल्ले जावा घालून काय चाव करायचं आहे मांडी घाला हा ए तिकडे लक्ष द्या देवाचं गाणं म्हणते पांडुरंगाच्या मंडपात बसलाय सगळे असा हात जोडा सगळ्यांनी जोडा सगळ्यांनी पुरुष मंडळ मागा अंधारात असलेली सगळी जोडा एखाद्याचा चुकून हात जोडायचा राहील उद्या सकाळ काय प्रॉब्लेम झाला मला फोन करायचा नाही सकाळ सगळी माणसं पारायणाच्या गडबडीत आणि तुम्ही कवळ्या उन्हाला पुढची बसणार सगळी तुम्हाला विचार आहे का बरं तुम्ही हात जोडला का देवाचं गाणं म्हणते जाने जागे ते मचाल हाती आनंदी आकाश बयान ह्या बुवाच्या काय गाव तू माझ्यापेक्षा मोकळा माझ्याकडे तुम्ही मोकळा निसला गाबाई निसला निसला गाबाई निसला मला काय करच्या बाय कायच्या बाय मी केळं खायला लागली ह्याच्या पोटात शिकरण काढलं हा माझ्या मी डोक्यातलं खटी तरी आकार बाई एखाद्या ताण वखून पाडते हा मला वाटतं की तरी बाया शाने असते हा पण हिथल्या बी बायका येड्या येत्या ग बाई हा एक वाजा आला तरी मंडपात बसलाय तुम्ही शाने आहे आता गाड्याला बघते अगं एक कवा वाजला हेच मी कळणार नाही हा तुम्ही तरी शाने आहे का पण हेच वेळ लागलं पाहिजे हे वेळ लागलं जनाबाईला हे वेळ लागलं मीराबाईला हे वेळ लागलं गोकुळातल्या गवळणींना हे कृष्णाने यमुनेच्या काठावरती बासरी वाजवावी गवळणींच्या कानावरती आवाज जावावा गवळणीने धावत यमुनेच्या काठाला जावावं यमुनेचं तरी काल पाहिला रे हो यमुनेचं तरी काल पाहिला रे काना वाजवतो बासरी काना वाजवतो बासरी
कानाला गरुड बातरी, कानाला गरुड बातरी, कानाला गरुड बातरी. यमुनेच्या वेगाला पाहिला रे हो, यमुनेच्या वेगाला पाहिला रे, कानवा गरुडो बातरी, कानवा गरुड बातरी, कानवा गरुडो बातरी, कानवा गरुड बातरी, कानवा गरुडो बातरी. हो, एवढं वेळ लागलं पाहिजे. हे वेळाचे प्रकार आणि काय सांगायला गेलं रात्र पुरणार नाही. महिला मंडळ, पुरुष वर्ग, तरुण पोरांना हात जोडून विनंती. हे तरुण मंडळ, हे पोरांना तुमची साईज. आता परमनंट नोकऱ्या कोणाला नाही. आता इथनं पुढं परमनंट कोण होईल याची गॅरंटी नाही. आणि इथनं पुढं परमनंट नोकऱ्या कोणाला नसणार आहेत. फक्त आयुष्यात येऊन निर्व्यसनी राहा. निर्व्यसनी राहिला तर तुमच्या संसारात काही कमी पडणार नाही. निर्व्यसनी म्हणजे दारूपासून लांब राहा. दारून अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. दारू पिणाऱ्याच्या घरी कधी दिवाळी दसरा नाही. दारू पिणाऱ्याच्या घरी रोज शिमगा असतो. बाबा बो, जिथं पेते तिला माहित आहे काय जण काय. हे दारूपासून लांब राहा. बरं मी म्हणते दारू प्या. पिण्याबद्दल काय नाही माझं. प्या, पण किती प्यावी? किती प्यावी दारू? हा 90 म्हणते ती नाका बॉक्स हाती जाती तरी शहाणे ह्याच्या. प्रमाणशीर दारू प्या, मापात दारू प्या. हे एक जण तिकडे इस्लामपूरला बाजारला गेला, सटकून दारू प्याला. बाजार केला तर नाही, बाजाराच्या पैशाची दारूच प्याला. इस्लामपूरच्या स्टँडवर आला. स्टँडवर फिरला फिरला फिरला. काय त्याला लय झाल्यामुळं काय एसटी का हवना, वाडाप का हवना, काही सुधारायचं बंदच झालं. त्यांच्या मागच्या बाजूला नाल्यात पडलं. जिथं नाल्यात पडलं ती एका डुकराची जागा होती झोपायची फिक्स. रोज इस्लामपुरातनं दुकान फिरून यायचं, तिथं झोपायचं. त्या दिवशी दुकान आलं लेट, कारण त्या दिवशी होता संडे. संडे म्हणजे रविवार. आपल्यात बी काय काय डुकरं रविवारी लेट घरी येते. डुकरं डुकरं कळेल ते ना हसायचं, नाही कळेल त्याने शेजार तोंडाकडे बघायचं का बस. जास्त इसका नाही. आपल्यात बी काय काय डुकरं रविवारी लेट घरी येते. हे डुकार त्यातलंच होतं. हे रविवारी लेट घरी आलं. ह्या डुकरानं वर्ण बघितलं, म्हणला माझ्या जागेवर कोण रोज झोपलंय. डुकरानं बारकाव्यानं बघितलं, म्हणलं असू दे, कात्रीचं दाजी दिसते. डुकरानं म्हटलं कात्रीचं दाजी आहे, ती ऍडजस्टमेंट करूया. डुकरानं ऍडजस्टमेंट केली. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं, डुकर झोपलं. रातभर दोघं नाल्यात. ह्या बी जातीला सुद्धा नाल्यात आहे का घरी, हे बी सटकून झोपले. रात्री 12 साडेबारा वाजले. थंडीचे दिवस, अशी थंडी पडली महाराज, गाराटलंच. जसं गाराटलं तशी याची निमी उतारली. मी म्हणते आपले निमे उतारलं, स्टँडवर जाऊन ग बसावं का नाही. स्टँडवर नाही गेलो, तिथंच नाल्यात पडून राहिलं. पण नाल्यात पडून राहिलं तरी ग बसावं का नाही. त्याला झालं घरचं ध्यान. नाल्यात त्याला घरचं ध्यान झालं. मी म्हणते घरचं ध्यान झालं ग बसावं का नाही. त्याला डुकराकडे तोंड फिरवलं. मी म्हणते डुकराकडे तोंड फिरवले ग बसावं का नाही. त्याला डुकराच्या अंगावर हात टाकला. मी म्हणते अंगावर हात टाकले ग बसावं का नाही. ते डुकराच्या अंगावर हात फिरवायला. हात फिरवीत 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 असं खाली गेलं, तशी डुकराची शिट्टी हाताला लागली. शिट्टीवर व हात फिरवायला लागलं. बऱ्याच उशीर हात फिरवला फिरवला फिरवला. डोळं दाखवून म्हणतंय, पिंटेच्या रोज बुचडा घालते, आज वेणी घातली वाटतं. अरे बेवड्या, तुला नाल्यात आहे का घरी यायची सुट नाही. त्याला म्हणतो पिंटेच्या आहे रोज बुचडा घालते, आज वेणी घातली. हात जोडून विनंती, पुरुष मंडळ, तरुण वर्ग, निर्व्यसनी जीवन जगा, दारू कसं. हे महिला मंडळ तुमच्या पायाला हात लावून विनंती करते, स्त्रीभ्रूण हत्या टाळा, मुलींची हत्या टाळा. मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही द्या मानात असतात. हे मुलगा वंशाचा दिवा आहे. मुलगा वंशाचा दिवा आहे, मुलगी वंशाची पंथी आहे. दिवाळीसारख्या सणाला आपण पंथी कुठे लावतो ताई? तुळशी वृंदावनाजवळ. ज्या ठिकाणी वरून लक्ष्मी आत येते त्या ठिकाणी आपण पंथ्या लावतो. आणि आकाश दिवा कुठे लावतो? घरापासून लांब, जेवढी वायर लांब असेल तेवढ्या लांब.
आपल्याला माहित आहे दिवस जवळ लावण्याच्या लेवलचं नाही, शॉक सर्किट करणारच मुलगा वंशाचा शिवाय मुलगी वंशाची पंचे. मुलीचा गर्भ पोटामध्ये असतो, आपण डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टर साहेब हा गर्भ, डॉक्टर साहेब सांगता हा गर्भ मुलीचा आहे, आपण सांगतो मारून टाका, आम्हाला मुलगी नको, आम्हाला मुलगा पाहिजे. त्यावेळेस मुलीचा गर्भ आतून तुम्हाला आवाज येतो, पुढे नको कडे आहे फुल दे ग मला, पुढे नको कडे आहे फुल दे ग मला, मुलगा पाहिजे वंशाला, पट्टी नको तुला गाणं, पट्टी नको तुला, पट्टी नको तुला, पुढे नको कडे आहे फुल दे ग मला, पुढे नको कडे आहे फुल दे ग मला, मुलगा पाहिजे वंशाला, पट्टी नको तुला, पट्टी नको तुला, पट्टी नको तुला. मुलीचा गर्भ म्हणतो फुल नको कळी आई फुल दे ग मला, मुलगा पाहिजे वंशाला तर पंथी नको तुला. हात जोडून विनंती करते महिला मंडळ, तिथं जमलेल्या महिला मंडळ, बारुडातलं काही नेलं नाही तरी चालेल, मोकळे गेला तरी चालेल, पण एकच न्या, एवढं येडीच आहे का, लेख वाचवा, लेख वाचली पाहिजे मावशी. तरी आपल्या डोक्यात एकच फिट्ट असतं की वंशाला दिवा पाहिजे. आपण डॉक्टरांना सांगतो, डॉक्टर साहेब हा गर्भ मुलीचा आहे ना, मारून टाका, आम्हाला मुलगी नकोय, आम्हाला मुलगाच पाहिजे. त्यावेळेस मुलीचा गर्भ पुन्हा तुम्हाला आवाज देतो, आय तू जसे पाहिले जग मला देखील पाहू दे, मारू नको आई जन्म मला घेऊ दे, तू जसे पाहिले जग मला देखील पाहू दे, मारू नको आई जन्म मला घेऊ दे. हुंडा मला लागतो म्हणून त्रास तुला वाटतो का, जरा तुझ्या मायेचा म्हणून साठतो का, ताई सवे माझ्या मला आनंदाने खेळू दे, मारू नको आई जन्म मला घेऊ दे. मुलीचा गर्भ म्हणतो आई मला मारू नको, आई मला तुझ्या अंगणामध्ये खेळायचंय. हात जोडून विनंती, लेख वाचवा, लेख शिकवा. लेख शिकली ना मावशी, मुलगी शिकली ना तर प्रगती होते. मुलगी शिकली तर प्रगती होते, आणि मुलगा शिकला तर लोकांची प्रगती घेऊन घरी येतो, लोकांची प्रगती घेऊन घरी येतो. पापा मैं आ गया, प्रगती लेके आ गया. बाप म्हणला ना आलाय का, तुला प्रगती पुस्तक आणायला सांगितलं, तो अख्खी लोकांची प्रगती घेऊन आला. मुलगा वंशाचा दिवाय, मुलगी वंशाची पंथे. हात जोडून विनंती आहे तुम्हाला मावशी, मी दुसऱ्या कोणाचं सांगत नाही. विजयदादांना माहित आहे, संतोष महाराजांना माहित आहे, तावडेच्या हा जवळचे लोक आहेत त्यांना माहित आहे. माझी मोठी मुलगी कीर्तनकार आहे, युट्यूबला टाका ज्ञानेश्वरी ताई पुजारी, कीर्तन आहे ताईंची. शिराळा भागात तुमच्या झाल्या भरपूर, तर तुमच्या इकडे जरा वास्करी फळा असल्यामुळे जरा महिलांची कीर्तने कमी होतात, लक्षात ठेवा, नाही तर बिवरला वगैरे झाले. हा 3 मुली आहेत मला मावशी, 3 मुली, आणि मग 4था मुलगा झालाय. ज्या ज्या वर्षी मला मुली झाल्या ना त्या वर्षी भरभराट यश. माझी मोठी मुलगी ज्ञानेश्वरी झाली, मी भारूड शिकली. 2 नंबरला मुक्ता झाली, भारूड फॉर्मला, जी टॉकीजला गेले, फेसबुकला, इंस्टा, युट्यूब, कुठं पाहिजे तिथे मीच. 3 नंबरला गीता झाली, इकडे गाडी आणली, अजून 2 गाड्या घरी उभ्या आहेत, 3-3, 4-4 4 व्हीलर 2 व्हीलर तिथं जातच नाही, गाड्या ते दारात रांगच लागली. मागून पांढरगाला पोरगा घेतला, मागून पांढरगाला पोरगा घेतला आजी, आणि लॉकडाऊन पडली. मागून पांढरगाला पोरगा घेतला, त्या वर्षी लॉकडाऊन पडलं. ते आमचं लॉकडाऊन मधलंच आहे, काय काम नव्हतं लॉकडाऊन मध्ये. बुवा बी मोकळे लॉकडाऊन मध्ये होते, काय कामच नाही बुवा. मुलगा वंशाचा जीव आहे. हो मावशी, 2 वर्ष घरात आणि लॉकडाऊन मध्ये सगळ्यात हाल कुणाचं झालं असं तर ते बुवांचं हाल झाला. ते आपल्याला महाराजाशी बाहेर दूध प्यायची सवय, नको म्हटलं तरी माणूस आणून देते फुलपात्र, नाही घ्या की घ्या की घ्या. आणि मग अशी मला बाहेरची खायची सवय बघा. ओंकार महाराज हो, लॉकडाऊन मध्ये बघा
मी वाळली अशी मावशी पार वाळलीची खडा बाहेरचं आलंच नाही घरा नाही लापशी नाही भात नाही भाजी नाही कोण दूध पे म्हणीना कोण पाया पडीना नारळ नाही पाकिट नाही याची सवय लागलेली बेकार मला रात्रात झोप यायची नाही भगवान दादा लॉकडाऊन मध्ये मला रात्रात झोप यायची नाही पाकिटाची सवय लागलेली पण आमच्या घरची माणसं लय हुशार घरची माणसं काय करायची एक मोकळा नाम वाळका नारळ घ्यायची मोकळं पाकिट घ्यायची खायची मला बुक्का लावायची आणि ते हातात द्यायची मग मी 2-2:30 वाजता झोपायची पाकिटाची सवय लागलेली बेकार आताही फिरोज झोप आता काय नाही आता रोज पाकिट आहे त्याच्यामुळे आता काय टेन्शन नाही आता पडेल सवय झोपते मला लॉकडाऊन मध्ये सगळ्यात हाल कोणाचं झालं तर ते आपल्या बुवांचं झालं आहे का नाही बाकी सगळी खुश होती पण आपण बुवा माणसं तेवढी हा लक्षात पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे तुम्हाला स्त्री भरून आत्या टाळामध्ये चेष्टा टाळा मगाशी तुम्हाला सांगितलं विनयाचं सांगते आहे का हे जर नावच असं आहे ज्याला कोण घेणार त्याला म्हणते ये ना येण्याला कोण घेत एक जण असा येण्याला गुतीवला सकाळचा 11 वाजता गुतीवला त्या 11 वाजल्यापासून 6 वाजले तरी त्याच्यावर कोण फिरकला हरिपाठाचा टाइम झाला तरी कोण मंडपात येणार त्यांना माहिती आधी जावं तर इना घ्यायला लागत आणि ज्याने इना घेतला होता ते होतं दूध डेअरीच्या गाडीवर ड्रायव्हर आता दूध डेअरीच्या गाडीवरच्या ड्रायव्हरला 6 वाजता जायलाच लागतं काही बी काम असतं दुधाचा दांडा तसा आता ते आत बाहेर फेऱ्या घालायला लागलं आता म्हटलं काय करू त्याने फोन काढला मित्र लावला म्हणला हॅलो पारायणाच्या मंडपापाशी पिकअप आणलं आणि म्हटलं पिकअप पारायणाच्या मंडपापाशी त्याच्या जोडीदारानं पिकअप आणून दिली मंडपापाशी त्याने इना घेतला आणि मागं बांधला हौदे इना खाली ठेवायचा त्याने खाली ठेवला का हौद्यात बांधला ज्या असं जे घुसलं इकडनं कोल्हापुराकडे ती सगळा शिराळा तालुका फिरून काढून अगदी मग आलं दूध घेऊन तिथं माणसं हरिपाठाला आली तरी इनाच नाही अरे इना कोणी घेतला होता इथे म्हणतो मी नाही ते म्हणतो मी नाही ते म्हणतो मी नाही मग याला का काय कोणी इना म्हणते मंडपात इना काय झालं मग चांगला इना होता ते इनं करायचं आणि तुटका होता ते पूजनाला आता कीर्तनकार बोलवलं होता स्टँडर्ड आता न जाणून तुटका इना त्याच्याकडे द्यायचीच बरं हिनं करतो कीर्तनकाराने हिनं हातात घेतला स्वर लावाय गेला सगळे तारा गोळा चांगला हिना दूध गाडी सगळा शिराळा तालुका फिरून आला कीर्तन झालं कीर्तनकार गेला जागरवाली जागर करत बसली तेव्हा पिकअप आली ती निवांत आलं डेअरीवर गेलं किटल्या खंबळून सगळं करून निवांत दूध बी डेअरीत घालून सगळं करून आलं काय करणार पर्याय नाही कोण घेणार त्याला तर फक्त खाली ठेवला नाही मागा होती हिनं अख्ख्या शिराळ्या तालुक्यात फिरून आलं पिकअप मंडपाच्या शेजारी लावली हिना गळ्यात घेतला आणि मंडपात आला माणसं म्हणजे बघा आला हे म्हणजे तुला काय करायचं नाही कुठे गेला होता म्हणलं का माझं काम आहे मला करायला नको सकाळी 10ला हिना घेतलाय म्हणला का 6 वाजले तर कोण मंडपात येणार माझ्या दुधाच्या गाडी जायचा टाइम झाला मी गेलो नाही तर माणसं बोंबाल केली की म्हणला तुम्ही काय सांगितलं तर हिना खाली ठेवायचा नाही ठेवलास का हिना खाली अशी म्हातारी माणसं म्हणजे हिना विना खाली ठेवला नाही ना तो म्हणला अजिबात नाही हौद्यात बांधलं अख्ख्या शिराळा तालुक्यात हिना फिरून आला ज्याला कोण घेणार त्याचं नाव हिना त्याच्यामुळे हिना तेवढा जपून वापरायचा लय कुणाला वैताग आणाय दोघं करीत रातची भले 1-2 पोरं असली थांबत जा पोरानो ए असं मी मोबाईल चापासता का नाही 2:30 वाजेपर्यंत तिथं बसत जा की विनयापाशी काय वर्षात 8 दिवस गावात पार आहे का तुम्ही नुसतं शिव जयंतीला गणेश जयंतीला दुर्गा उत्सवाला तेवढं मावळ हा तिथं पारायणात बी तुमचं सहकार्य पाहिजे तर नाही पोरांचं त्या म्हाताऱ्या माणसाने रातभर विना घ्यायचा किती उशीर आणि एखादं म्हातारे पडले मेले म्हणजे कधी बोंबले असं आहे का नाही पोरांनो सहकार्य करत जा विनयाला दादा माळ असावी असं काही नाही लागेल पोरांनो आणि माळ घाली बी म्हणत नाही मी कुणाला म्हणत नाही विजू दादा माळ घाल माळ घाला म्हटलं की पोरं मंडपात येत नाही हे तुझा टाळ आणि हे तुझी माळ म्हणते तुझ्याच घालायची पोरांना मी पकड उभं सांगते माळ घालू नका अजिबात माळ घालायचं ना कोणी बुवा येईल एखादा तुम्हाला बडवी माळ घालन बुवा काही नाही तुमची जोपर्यंत मनाची तयारी होत नाही तोपर्यंत माळ घालणार
मी उघड बोलणार आहे. उगाच आपलं पोरं नादावली, माझं भारूड बघितलं, लय आवडलं, एखाद्या पोरला वाटलं आयला महाराज माळा घाल, कशाला घालतो महाराज? पण माळ घातली तर टिकवावी, ती पुढच्या गटारीला काढते. असलं लय शिष्य झालं माझं, गटारीला माळा काढणार. त्याच्यामुळे मी कोणाला माळ घालीत नाही आणि कोणाला घाल मानित नाही बाबा. हो, ज्याची त्याची मनाची इच्छा, पण विना घ्यायचा परत. ह्या विण्याला काही माळाची काही गरज नाही. एक तास घेतला का नाही दुसरा जगाचा, असं बी तुम्ही 2-2-3 वाजेपर्यंत झोपत नाही, मोबाईल चापातात. मग इथं मग विना घेऊन काय चापत की काय काय? हा आहे काय? हा, त्याला बी जरा ईमेल ऐकू दे, तुझी काय न्यूज स्टोरी इंस्टा फेसबुकची आहे का? ते तरी खुश. हा, असं काय सूचना लक्षात आल्या ना पोरांनो, विण्याला तेवढं सहकार्य करायचं बरं का? हा, आता विजू दादाला उभी ताप देऊ नका एकटे. हा, ते वाळायला लागलं, पारायला तसं ते वाळायला लागलं. असं काय हो, वर बापाकडे पिशवीच खाली नाही, सारखं पिशवीत निघते. म्हणजे काय पिशवी काय जाताना पिशवीत घेऊन जाते, पाकिट नको, पाकिट द्यायलाच नको, पिशवीत नेते अख्खी. असू द्या. गोड वातावरण आहे, महिला मंडळ गोड आहेत, हे लक्षात ठेवा. बारुडाला ज्यांनी साथ केली ते सर्व नामांकित माणसं आहेत. आता सर्वांची नावं काय माझ्या पाठ नाहीत, आहे काय? सर्वांची नावं घेत नाहीत. सर्व कलाकार मंडळी असतील, गावातील वारकरी मंडळ असतील, आमचे भगवान दादा असतील, तेवढं नाव लक्षात राहील. त्या बारुडात तेवढं पाठ झालं नाही. हो, चेअरमन होतं का ते? बाय हा, इरिगेशनचं चेअरमन होतं. हायची होय, बाय असू द्या. चेरीपट्टी सांगते, त्याच्याशिवाय चेअरमन पद नाही. भगवान दादा चांगला चेअरमन बी पाहिजे. सरपंच बदलतो, चेअरमन बदलत नाही. रिटर्न तेवढे दिवस भगवान दादानी गप्पी आपलं रिटायरमेंट घ्यावी काही, पण घेणार नाही. एकाना तरी अर्ज करतो, कशाला सही एकाना तुमची बास करा. तुम्ही बाकीची आहे ती घेऊ द्या एखादी संधी. असं भगवान दादा तुमच्या कार्यकर्त्याला शुभेच्छा. असं त्या कुठं बाई याप करीत बसू. हे गोड सर्व पारायण मंडळातील सर्व ओंकार दादा असतील, सर्वांचं प्रथम दर्शन घेते. सर्वांनी येऊन कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली, सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व पारायण मंडळ, भजनी मंडळ सर्वांचा आभार मानते. साऊंड सिस्टीम वाल्यांचा आभार मानते. इथलेच आहेत का? पहिलं आहे का? बरं. साऊंड सिस्टीम वाल्यांची गोड साऊंड सिस्टीम आहे. एवढी मशीन, एवढं माईक, पण क्लिअर, कोर नाही, कार नाही. नाही तर मी मोठे ठिकाणी कार्यक्रमाला जाते मावशी, एवढ्याला मशीनीचं ढीग लावतो. इतकं डेक, इतकं काय इतक्याला वायरी आणून पुढे टाकतो. मी आतमध्ये आहे का नाही तर साऊंड सिस्टीम व्यवस्थित. मी माईकवर आली, बुवा शिट्टी मारतोय का स्पीकरवाला बुवाला शिट्टी मारतोय हेच कळत नाही. पण तुमचं साऊंड सिस्टीम मला चांगलं आहे बरं का? हा, अजिबात मला शिट्टी मारली नाही. गोड आहे साऊंड सिस्टीम आहे का नाही? त्यांचं दर्शन घेते. माझ्या बरोबर आलेले आमचे रणजित महाराज असतील, त्यांचं दर्शन घेते. ज्यांनी नवऱ्याचं पात्र केलं त्यांचा आभार मानते. गोड व्यक्तिमत्व बरं का? मी मगाशी जेव्हा बसताना ती नाचत होतो तेव्हाच वाढत नाही. हेच आपल्या कामात आहे. आणि नेमकं येसुदाकाने तेच पुढे बरोबर आहे, हेच कामात आहे. कुठल्या गडी कामात आहे मी नेमकं ओळखते. गडी पण सगळं आहे, तुम्ही त्याचा उपयोग काय? माझ्या कामाचा गडी पाहिजे का नाही? हा, गोड वातावरण आहे. महिला मंडळ तर येसुदाचा लय गोड बरं का तुमच्यातले. वा बाईशी दिलेल्या सूचनेचं पालन केलं. हल्ला नाही, डुल्ला नाही, बोलला नाही, झोपला नाही. वा बायका अजिबात उठल्या नाही शेवटपर्यंत. काय नाही असं वाटतंय का नाही मावशी? मरावून तुमच्या पोटाला यावं. कधी? उद्या सकाळी किती वाजता? काय बायका ते लगेच म्हणते ना किती वाजता. तुम्ही बुवाला घालवायचं बसला. कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाताना पुरुष मंडळ, महिला वर्ग सर्वांना महत्वाची सूचना. छपल्या आपापल्याने, कुणी कुणाची हाणायची नाही. चप्पलच म्हणले. माझी काळजी करू नका, मी चपल्या गाडीत काढले.
मला माहित आहे पहिले तुम्ही गोवाचे हाणता चप्पलच म्हणले पोरं लय हुशार दिसते ती लगेच हसते ती हा मी काही येडी दिसले होते चप्पलच म्हणते मी हाय काय असं गोड वातावरण आहे. सर्वांचा आभार मानते आणि महत्वाचं म्हणजे दूध आहे ना हा आणि महत्वाचं म्हणजे दूध तुमच्यासाठी बाय 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 किती काळजी पारायण मंडळाला तुमची किती ग तुम्ही बसल्यापासून कष्ट केलं बायकांनी किती टाळ्या वाजवल्या केवढ्या जोरात विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या बाय 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 ते दूध पाजून आणखी स्ट्रॉंग करा म्हणजे मंडपाव बसतो हा? हो एवढ्या काकड्याला उपस्थिती दाखवत जा की मावशी हे काकड्याला जे काकड्याला येतं का नाही त्याच्यासाठी स्वर्गाची दारं उघडी असते महिला मंडळ जी काकड्याला येते का नाही ती मेल्यानंतर स्वर्गाची दारं आपोआप उघडते का तर देवाला तिथं नोंद आहे हिनं किती किती उद्योग खाली काय काय केले काकड्याला किती वेळा आली काय किती केलं लोकांची लग्न किती मोडली सगळा हिसाब आहे त्याच्यावर लक्षात ठेव त्यामुळे महिला मंडळ बहुसंख्येने काकड्याला येतात ए लक्षात ठेव पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानते आणले का दूध आणले का इथं जवळपास आहे का हाय ना हा हाय देवळा दूध आहे कोणी सुद्धा घरी जायचं नाही मला नका करायचं नाही सगळ्यांनी दूध प्यायचे त्या राहिलेल्या दुधाची काय पोराने आंघोळ करायची तुम्ही लय सुशिक्षित आहे हो लय बायका म्हणजे मी नाही मला झोप येत नाही दुधाने झोप येते चांगली मी तर 2 गालास पिऊन जाणार आहे दुधाला हो मला उद्या मुंबई गाठायचं असं दे गोड वातावरण आहे पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन घेते झालेली भावरूपी सेवा परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या चरणावरती अर्पण करते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणावरती अर्पण करते तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावरती भारुडाचं पुष्प समर्पित करते मारुतरायाच्या चरणावरती भारुडाचं पुष्प समर्पित करते आणि भारुडरूपी सेवेला पूर्ण विराम तुकाराम 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत संत देवी सदा संत देवी सदा संत देवी बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भेटल्याशिवाय जाऊ नका सगळ्यांच्यासाठी तुमचा आहे जाग्यावर